पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न। येणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला पिंपळनेर पोलीस स्टेशनचे एपीआय किरण बर्गे, पीएसआय विजय चौरे, पीएसआय संदीप संसारे यांसह पिंपळनेर पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक, राजकीय, सामाजिक व व्यापारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। इलेक्ट्रिक बोर्डाचे अधिकारी, आरोग्य विभागाचे डॉक्टर व नगर परिषद कर्मचारी हे देखील उपस्थित होते। पोळा, गणपती उत्सव, मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद, महत्त्वाचे म्हणजे पिंपळनेर येथील नाम सप्ताहाची यात्रा उत्सवासाठी मोठ्या संख्येने नागरिक पिंपळनेर शहरात दाखल होत असतात। याच पार्श्वभूमीवर आज पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली। शहरातील सामाजिक व राजकीय मंडळींनी व्यवस्था नियोजनासाठी सर्व सण उत्सवाच्या निमित्ताने कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपयुक्त उपाय म्हणून आपले मत मांडले असून एपीआय किरण बर्गे यांनी सांगितले, व्यापारी, सामाजिक, राजकीय नागरिकांना दिलेल्या सूचना लक्षात घेऊन पोलीस चोख बंदोबस्त ठेवला जाईल, परंतु कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गणपती मंडळाचे सदस्य व स्थानिक नागरिकांनीही सहयोग करावे। नमस्कार, मी किरण सुरेशराव बर्गे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पिंपळनेर पोलीस स्टेशन। आज आगामी सण उत्सव दहीहंडी, गणपती उत्सवामध्ये साजरा होणारा नाम सप्ताह तसेच ईद ए मिलाद या अनुषंगाने पिंपळनेर शहरातील तसेच पोलीस स्टेशन हद्दीतील शांतता कमिटी सदस्यांची बैठक घेण्यात आली। यामध्ये गणपती मंडळाचे सदस्य त्यांनाही आमंत्रित करण्यात आलेले होते। या दरम्यान वरिष्ठांनी दिलेल्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहे। प्रामुख्याने ज्या सूचना होत्या त्या कायदा सुव्यवस्था बिघडू नये, कोणताही सण साजरा करताना इतर धर्मियांच्या भावना दुखवणार नाही या दृष्टीने ते साजरा कराव्या। तसेच सर्वोच्च न्यायालयाने जे साऊंड बद्दलचे जे लिमिटेशन्स दिलेले त्याचे कोणी उल्लंघन करणार नाही या दृष्टीने ते साजरा करण्याबाबत बैठकीमध्ये सर्वांना सूचना देण्यात आल्या आहे व बैठकीमधील सदस्यांनी तसे मान्य केले आहे। आणि इतर कोणतेही सण साजरे करताना कोणाच्याही भावना दुखवणार नाही यासाठी जास्तीत जास्त जोर दिलेला आहे। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। गणपती मंडळांनी प्रत्येक मंडळातर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची व्यवस्था व नियोजन करावे, जेणेकरून पोलिसांना अधिक मदत होईल।